नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ AMVI ची पूर्व परीक्षा 12 जुलैला होते आणि या परीक्षेमध्ये इतिहासावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात समजून घेऊ. काँग्रेसवर जसे प्रश्न विचारले जातात तसं ब्रिटिश काळामध्ये जे कायदे संमत झालते त्यांवर प्रश्न विचारले जातात. समजून घेऊयात प्रश्न. सांगितलेलं आहे भारतीय सुशासन कायदा 1858, भारतीय परिषद काउन्सिल ऍक्ट 1909, भारत सरकारचा कायदा 1919 आणि भारत सरकारचा कायदा 1935. यामध्ये काय वैशिष्ट्य आहेत आता बघा. भारतीय सुशासन कायदा यालाच म्हणलं जातं राणीचा जाहीरनामा आणि हा आहे ज्यामध्ये भारत मंत्री या पदाची निर्मिती करण्यात आली. दुसरं म्हणलेलं आहे भारतीय परिषद कायदा 1909, याच्यामध्ये मुसलमानांना विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आलेले होते. त्याच्यानंतर भारत सरकार कायदा 1919, याच्यामध्ये आपण म्हणतो की प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती सुरू केली आणि 1935च्या कायद्यानुसार केंद्रामध्ये द्विदल शासन पद्धती सुरू केली. म्हणजे बघा, पहिल्याचं उत्तर येतंय 3 कुठं आहे बघा हे. त्यानंतर दुसऱ्याचं काय आहे 1, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 3. अशा प्रकारच्या जोड्या लावायला आपल्याला परीक्षेत विचारले जातात. यासाठी आपण तयार असलं पाहिजे. इन्फिनिटी अकॅडमीमध्ये पूर्व प्लस मुख्य परीक्षेची बॅच सुरू झालेली, नक्की जॉईन करा, तुम्हाला फायदा होईल.